तर गाईज तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज कालचा ब्लॉग टाकला मी, अपलोड होतो आहे तो शॉपिंगचा. आणि आज आम्ही सगळेजण चाललो आहे रायगडवर. आणि आता सगळी तयारी चालू आहे घाईघाईमध्ये. आणि आता मला बोलवलं सुरेखा त्याने जेवायला, तिच्या घरी चालली आहे मी. आणि सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नाही केला मी, आता ब्लॉग स्टार्ट करते. तर चलो. एन्जॉय. मी आता चालली तिच्याकडे, तिने मला जेवायला बोलवलं. काय बनवलं चांगलं करते माझ्यासाठी. घाईघाईमध्ये बोलवले तिने, पण तिला पण जायचं बाहेर. हां हां. तर गाईज आता मी जेवते वगैरे आणि मग जाऊन चेंज वगैरे करते आणि मग भेटूया कंटिन्यू. सुरेखाताईने केलं साडी दिली आणि आता मी चालली मावशीवर ठेवायला. मावशी केळवण वॅलीज माझं आता झालंय. तुला विचारलं नाही हे तर. ही पण साडी ठेव ना. आता माझं केळवण झालं ना, सुरेखाताईने केळवण केलं माझं. किती वाजता निघणार आहे? आमची बॅग भरते, पॅकिंग करते. आणि इथे नानी बसली आणि रुद्र इथे बसला आणि इथे पसारा आणि इथे मला पॅकिंग करते. अजून इथे सुद्धा आवडणंच चालू आहे आतमध्ये. हे 2 आहेत आणि अजून एक पाहिजे ना. दादा पण इथे रेडी झाला. शरू माझा तो ब्लॅक कलरचा बॉक्स होता ना, बॉक्स मध्ये आहे ना. सगळेजण निघालो आणि इथे आमची चंगू मंगू पण रेडी झाली आणि आम्ही सगळे निघालोय. मनीजरा पण एक वहिनी खाली. चिंकी मिंकी आमची रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय सगळेजण. भेटूया खाली. माणूस आता आम्हाला जावं लागणार. निघालोय खाली जायला. सगळं निघालोय. किती मस्त आहे. आम्ही पिशवी वगैरे जेवण वगैरे घेतलं सगळं. आता निघालोय. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. भेटूया पुढे. बाय बाय. हो ठेवले सगळं ठेवले. चलो आता आम्ही चाललो. तर गाईज आम्ही आता सगळेजण चाललोय रायगडला. फायनली आम्ही निघालो. जिनकी खुदाई की तेरे लिए तुझको पता था तो क्यों लिया. काय चाहते हो. मी आज त्याला मारणार खायला घेऊन आले दादा आणि मनीष दादा. आणि पाण्याची बॉटल वगैरे आणली आणि दिसू इथे दादा तिकडे समोर उभा. 2 समोर बघतोय कसं. आणि सगळे 2 आहेत ते. कुठे आहेत 2? सँडविच वगैरे आणले. खा ना सगळ्यांनी. 2 अजून येत आहेत. सगळे दादाने सगळ्यांना आणले. ते पण खाणं चालू आहे यांचं. त्यांची पार्टी दोघींची. आणि इथे आणि मी आम्ही चाललोय. कोण जोर नहीं है मैं क्या करूं, मेरा जोर नहीं है मैं क्या करूं. ये दिल दीवाना दीवाना है ये दिल. वीडियो के अरे मी दिसतोय व्हिडिओ. थांबा फायनली पोहोचलो. हो ना.
लेट लतीफ आहेत तुम्ही, लेट लतीफ. तरी मी कधीपासून तर काही आम्ही सगळेजण पोचलो आता. तर फायनली आम्ही रूम पोहोचलो घेतला. आता रायगडला. पकडच्या पायथ्याशी पोहोचलोय. तर आम्हाला आता वरती जाणं अलाउड नाही. रूम आम्हाला इथेच रूम घ्यावा लागला आणि आमची चाललोय सगळी गँग वरती. खूप झोप आली सगळ्यांना. हे खूप चांगलं आहे आणि आम्ही फायनली पोचलो. खूप अवतर बेकार झालंय. तर भेटूया आता डायरेक्ट उद्या सकाळी. बाय बाय. ते सगळे जेवायला बसले बाहेर गॅलरीमध्ये. तुम्ही काय जेवत नाही, तुमची पोटा भरली. पाटा भरल्यात महिला कोच जेवतात. आम्ही चढून वरती आराम केला. आणि मी सगळ्यांना कुरकुरे दिले गाईस. माझ्याकडे कुरकुरे होते मम्मीला आणि थोडेसे राहिलेले मी आम्हाला मम्मीने आम्हाला जेवण दिलंय. भाजी पण भाजी, मस्त भाकर. झाली. काय करू उभी व्हिडिओ काढणं. काढते. आणि- आम्ही सगळेजण उठलोय अशी आणि इथं मनीष जरा झोपलाय आणि इथं बाहेरचं व्यू किती मस्त आहे बघा. नेहमीप्रमाणे मनीष जरा झोपलेला आहे आणि किती मस्त वाटतंय सकाळी. किती मस्त वाटते. पाय दुखायला लागले. अजून चढायचं आहे. ही गाडी इथे उभी आहे. तुझ्याशी तू दोरी रे. मी रेडी झाली आहे आणि दिशाने अपर्णा अजून रेडी नाही झाली. दारा सुद्धा रेडी झाला आणि ते वाहिनी पण झाली रेडी. झोप नाही झाली आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघा दिसते जी पूर्ण लाईन होती, पूर्ण रोपवेची. आणि आम्हाला जायचं आहे इथून. ते पायऱ्या आहेत आणि इथून शॉर्टकट आहे पण ते आम्हाला माहिती नाही कसं इथं असं काय माहिती कुठून जातं. आणि इथे पायऱ्या. गेलो ना की आपल्याला ऊन नाही भेटणार. फिरायला भेटत येताना पायरी उतरू शकतो. चढताना आपण अजून 3.5 तास. गाईस मी झेंडा हलवतो आपल्याला इथून किती वाजतील माहिती आहे का? जाताना सगळं पकड जायचं म्हणजे. तयारी करतायत वहिनी. ती आमची सगळ्यांची तयारी झाली. खाली आलोय नाश्ता करायला. वहिनी, दादा, दिशू, वहिनी येत आहेत आणि आता नाश्ता मागवलाय. पोहे आले तर काही आमचे पोहे आले. सगळे आले आता नाश्ता करायला आणि आम्ही नाश्ता करून डायरेक्ट वरती. कशी टेस्ट आहे बरं? कसं आहे टेस्ट? ठीक आहे चांगली. नाश्ता करून आता जाणार वरती. कंटिन्यू करा. तर भेटूया तर निघालोय सगळेजण. वहिनी, मी आणि दिशू, आप्पा. तर बघूया पुढे कसं होतंय. कंटिन्यू राहा. आणि आम्ही त्यांची पूर्ण पॅक झाली जागा. तेव्हा इथे मस्त वाटतं समोर. नाही तिथून जायचं ना काय मी चाललं लागलं रस्त्यावर लागलं. अजून तर गाड्यावर चढायचंय. तो डोंगर होता दगड कसा दिसतो. मनीष दादा आणि रुद्र गेले भरपूर करायचं काहीतरी वाटत नाही. काहीतरी असं असं वाटतं ग. ते तुला नाही वाटत त्यांचं दोघींना वाटतं असं. पागल असं असतं.
काहीतरी वाटत होतं असं बोलते अच्छा हा समजलं मला ते आपण व्हिडिओ मध्ये घडला दोघ जण आलेत तिथे. इथे माकड आहेत. कुठे गेले रे? दिसले का पिल्ले दिसलं ते बघ ते बघ ते बघ. बापरे कसे येतात ते पडतात खाली. तर आमचा गाईड आहे हा गाईड आम्हाला घेऊन चाललाय. आमचा गाईड अगं ते तुझा डोका दुखत होता ना तुझा भाऊच बोलला डोकं पाय काय दुसरी बाई आपला गाईड पुढे चाललाय. अरे सर रे मनीष अरे तुला मस्कर नाही करते किती आम्ही अजून खालीच आहे वरती पोचलोच नाहीये. दम लागलाय एवढ्या ह्याच्यामध्येच. दादा मला एक टोपी घे ना. सब दुकान बिखान है इधर. तू झोपले विषय इथे. कुठे अच्छा हा दिसला दादा ते ना मला 2 मिनिटं तुझ्या अजून आणि इथेच आहे आम्ही. तो बघ ना समोर बघ टकमक टोक बोलली ना उभी व्हिडिओ घे ना आपण. चला नको नाही येत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आम्ही आता रायगड चढायला सुरुवात केली. येस रायगड जायला सुरुवात केली. आता आम्ही चाललो. या दिवशी महाराजांचं बापूने स्वतंत्र द्यायला फोटो काढ ना माझा. तिकडून जायचं. कसे का किती डेंजर आहे बाबा ते पायऱ्या बघ. चढल्यानंतर फक्त मागे नका किती डेंजर आहेत पायऱ्या. त्या पायऱ्या बघ. अशा अजून पण पाहिजे. चला काय होतंय बाय दीदी. कॉरिडॉर वहिनी पण दमली आहे की दमली आहे बाय दीदी. जायचंय ना. मला पाणी पाहिजे. पाहिजे होती. थोडासा दम लागतो. तो पण दमलाय का. फोटो समोर आणि आता आम्ही इथे पोचलो. इथे सगळेजण लिंबू सरबत वगैरे प्यायला थांबलेत. ते वरती अजून चढायचं आहे गायचं. आणि सगळ्यांचे इकडे तोंड कशी झाले बघा 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 माझा करपाळाला फुलाच्या मंगलाला. मला असं वाटतंय ना की आपण हे करायला पाहिजे होतं. काय बोलत त्याला काय
हा थोडा थोडासा चालूच आहे. मी लिंबू पाणी पिते. त्यांना शिस्त आहे जायचे. हे गप्रे किती गोड दिसत आहेत ते. किती हुशार आहेत बघ. मारू नका खा नका काय मारायचं बिचारे. माहिती अरे वरतीच आहे डॉक्टर इथं. तू खातो कधी गोड. तू खाजा पण पिकले खातो ना. हा ते सबरी आहेत, सबरी डे तो ना माकड. सगळ्यांचे टेस्ट चेक करूनच खातात. तिकडे पण माकड आहे. मोबाईल पकडून घ्या. हा हा माझा बघा कसं पितोय तो. माझी बॉटल कुठे. हे हा बघा टंकी. अरे हा बघ. तो चल चल पाच पाच डबल बळजबरी पाच ना. आता नाही करतो हे बाबा. खूप झोप करून चालतोय. रस्ता बघ कसा आहे गाईज. खूप दम लागलाय तरी इथे काय नाही वाटत. म्हणजे पायऱ्या येतात ना चढताना खूप दम लागतो. निघाले वाटतं आणि इथं आम्ही बसलो आणि इथे जायचं. किती मस्त व्ह्यू वाटतंय. व्ह्यू देते इथे जायचं. पाय दाबा का मी चालून येतं मग असं जायचं. हे लोक आले आणि मजा तिथे बसला. आम्ही इथे पोचलोय. अजून दरवाजा दिसत नाही. आता दिसेल. ते मस्त वाटतं. थंड थंड हवा. तर चालताना पण कसं फायनली पोचलो. फायनली दरवाजा आला. माझी फोटो काढ. चांगलं पहिलं नेतं. छुपणार सगळं थोडा काढतोय. दरवाजा मुख्यद्वार यायचा. दरवाजे बघा ते बघा मुख्यद्वार हा डेंजर आहे. आणि इथे तिकीट काढतोय दादा. हा हे मनीष दादा. आम्ही आता मुख्य द्वाराकडे आले. येस. आणि तिथं रुद्र पडलं ढुंगणावरी. अजून इथं जायचं. ऊन खूप आहे. इथं जायचं काही अजून चढायचं अजून वरती भरपूर. मग तिथे गारगार वाटते. तिथे गार हवा येते असतं. इथे ऊन पूर्ण. किल्ल्याच्या अवतीभवती काटेरी रान आहे. काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गोव्याला सेम होता असं ना. तरी त्यांची चावचाव पाहत होती.
इथे जायचंय काय अजून. नाना नव्हती आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवतीभवती काटेरी रान आहे काटेरी रान. हे बघा जवळच आहे तिथे, अजून वरती असेल कदाचित. भारी वाटतं ते बघायला पण. असं जवळला जाते आम्ही इथून बघतो, कारण आम्हाला एवढं चढायचं आहे अजून आणि ऊन पण खूप पडलं आहे, खूप जास्त ऊन. अजून पुढे पण असेल, बघूया पुढे. मज्जा येत असेल पण इथे राहायला. ते तर आहे ग, पण ज्यांना सवय ते चढू शकतात, आपल्यासारखे लोक नाही चढू शकत. एक गड 8 वाजता निघाले गाईज, वाजले 10 तरी चढतोय. अजून किती पायऱ्या चढायचे बोलले ते? 700 आहे का? टोटल 300 पायऱ्या आहेत. वरती आणि इथं मंदिर आहे. मला वाटलं 10 वाजेपर्यंत आपण खाली पण नाही. हा मला पण. देवीचं मंदिर आहे, इथं पाया पडतो पोहोचलेच नाही. आतमध्ये जाऊन. ते काढायला लागतील चपला. मस्त मंदिर आहे ते. मंदिर आहे काहीच जुनं. अजून इथून तिथं जायचं आम्हाला, तिकडे ते फोटो काढतात. बाजारपेठ आहे, जारू आणि ते महाराज. ते काय करतायत? हे बघ इकडे जुनी बाजारपेठ, एकदम जुनी, खूप खूप मस्त आहे. आम्ही फायनली पोचलो आणि जी माझी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मला यायचं होतं रायगडावर आणि आम्ही आलो आहे आता. आणि खूप मस्त वाटतं, दमलो तर खूप आहे पण खूप मस्त वाटतं आणि खूप सुकून वाटतं. तुम्हाला दाखवते मी. मस्त वारा सुटला बघा इथे बाजारपेठ. विशू आहे बघ गाडीची बाजारपेठ. त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती आहे, पण बनवताना चुकीची बनवलेला बघा. राजे कधी सिंहासनाच्या गादीवरती बसताना आपला पाय चपला घालत नव्हते, या मूर्ती चपला घातले. बघा वरचे 56 जून 2012 उदयनराजे भोसलेच्या समोर बघा. समोर 2 होल पाहायला मिळतील बघा. ड्रेस दरबारातच सांडपाणी बाहेर काढायचं बघा. इथे पण आहे बघा. जाऊ बिरा. आस्ते कदम महाराज गणपती गण अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायक लकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती महाराजांचा जय असो. इथे पोचलो आम्ही आणि इथे आतमध्ये महाराजांचा राज्याभिषेक होतो. तुम्हाला दाखवते. इथे राज्याभिषेक होतो महाराजांचा आणि आम्ही इथे आलो आहे. खूप मस्त वाटतंय.
हां ते समोर स्थापनाच्या जीवावर स्वराज्य उभं केलं होतं ना, ते लढाईमध्ये मारलेले सुद्धा राजांच्या आनंदाला नव्हते. त्यांच्या विधवा बायका, त्यांची लहान लहान मुलं त्या दरबारामध्ये बसलेली आणि हे पाहून शिवाजी राजांचं अंतःकरण भरून आलं. राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण काय होतं की ज्यांच्या जीवावर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो ते लढाईमध्ये मारलेले सरदार आज आमच्या आनंदाला नाही. राजांना त्या सरदारांच्या महाराज काय म्हटलंय की आऊ साहेब आज आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चढतो ना, पोशिंदा मरता कावणे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, नेसरीच्या खिंडीमध्ये मारले गेले प्रतापराव गुजर, शिवा काशीत, बाजी पासलकर अशा असंख्य वीरांची महाराज नाव घेत राजा सिंहासनावर चढून गेले. नागाभट्टाने महाराजांचा अभिषेक घातला आणि समोरच्या गेटमधून एक ललकरी झाली. ललकरी अशी की मागून तुम्ही सगळ्यांनी जोरात जय बोलायचे की महाराज तेवढं प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे राजांचा 352 वर्षापूर्वी या ठिकाणी राज्य हो एक, दोन, तीन. या पुढे या, आता पुढे दर्शन घ्या, फोटो घ्या, मग आपण इथे माहिती घेऊया. पटकन घ्या फक्त. चुप ना रुद्र. सिंहासनाची ओळख व्हावी म्हणून आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये मेघडंबरी बसवली. मेघडंबरीमध्ये महाराजांची मूर्ती बघतोय 6 जून 2009 मध्ये बसवली. 10 मे 1888. हे काय राजवाडा पूर्ण राजवाडा आहे. 3 किलोमीटर पुढे हे काय राजवाडा आहे. राजवाडा पाटील अगं महाराजांचा राजवाडा आहे. जे चप्पल हा, महाल जसं होतं राणी तसं हा राजवाडा आहे पूर्ण महाराजांचा. जे आहे ते सगळं धान्य कोटा जे साठवून ठेवायचे ते आहे इकडे. आणि दादा बोलत इकडे जाऊया पुढे, खूप ऊन लागतं. नीट चल नीट चल.